नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। 12 जिल्हा परिषदांचे निकाल। भाजपला 7, शिवसेना 2, राष्ट्रवादीला 2 तर एमव्हीएच्या शरद पवार गटाला 1 जिल्हा परिषद। 12वीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात। राज्यात 15.32 लाख विद्यार्थी देणार ही परीक्षा। मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका। विजयानंतर आमदार सुनील शेळकेंचे डोळे पाणावले, म्हणाले दादा असते तर विजय उत्सव साजरा केला असता। आणि शरद पवारांची तब्येत बिघडली, पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। उद्या दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या इयत्ता 12वीच्या तसेच दिनांक 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी अत्यंत महत्त्वाचे असे आवाहन केले आहे। पाहूयात जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले ते। प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार। मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड। आपण सर्वांना माहित आहे की 12वीच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी पासून आणि 10वीच्या 20 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे। हे काल तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहे, जो तुमच्या कष्टाला आणि स्वप्नाला नवीन दिशा देणार आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसतात तेव्हा तुमच्या मागे तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यभराचे कष्ट उभे असतात। तुमच्या हातात असलेल्या पेनमध्ये त्याच्या गामाची ताकद असते। लक्षात ठेवा, शॉर्टकटने मिळवलेलं यश हे तात्पुरते असतात, पण कष्टाने मिळवलेला आत्मविश्वास आयुष्यभराचे शिदोरी असते। प्रामाणिकपणे घेतलेला 50% मार्क हे फसवणूक करून मिळवलेला 90% पेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असते। परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा आणि सर्व नियमांचे पालन करा। तुम्ही या देशाचा भविष्य आहे आणि आधारस्तंभ आहे। आमचे प्रशासन कॉपी मुक्त अभियान हे अंमलबजावणी करत आहे। त्या अंतर्गत आम्ही सर्व परीक्षा केंद्रावर CCTV आणि त्यासोबत सर्व तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर या CCTVचा कंट्रोल रूम बसवणार आहे। आमच्या सर्व संवेदनशील सेंटरमध्ये आमच्या विशेष लक्ष असणार आहे। त्यासोबत सर्व परीक्षा केंद्रावर आमचा महसूल अधिकारी असेल, ग्रामविकासचा अधिकारी असेल आणि पोलीस अधिकारी यांच्या जॉईंट पथकाचा आपण भरारी पथक सुद्धा नेमणूक केलेला आहे। त्यासोबत मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही चुकीचा वापर तुम्ही परीक्षा संदर्भात करू नये। विद्यार्थीला परत एकदा मनापासून शुभेच्छा। बीड पोलीस दलामध्ये दिनांक 11 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होऊ घातलेल्या पोलीस भरती संदर्भात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना उद्देशून महत्त्वाचा संदेश दिला आहे। नमस्कार। सन 2024-25 ची पोलीस भरतीची प्रक्रिया बीड पोलीसची 11 तारीख पासून सुरू होत आहे। 11 ते 18 च्या दरम्यान 8174 लोक इथे बीड पोलीसची भरतीसाठी इथे येणार। टोटल वॅकन्सी 174 वॅकन्सी आहे। 15 तारीख इथे अवकाश राहणार। बाकी 11 ते 18 पर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार। दररोज किमान 1000 आणि 1200 जो उमेदवार आहे ते इथे येणार आहे। भरतीची प्रोसेस बीड पोलिसांतर्फे पूर्णपणे ट्रान्सपरंट केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे, हँडी कॅमेराज आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। हाईट मेजरमेंटसाठी सुद्धा डिजिटल स्केलचा इस्तेमाल केलेला आहे। 100 मीटर रेस साठी, 100 मीटर टायमिंग साठी फोटो फिनिश जो की ऑलिम्पिक मध्ये इस्तेमाल होते त्याचा आम्ही वापर केलेला आहे। त्याचबरोबर 1600 मीटर साठी सुद्धा फोटो फिनिशचा आम्ही वापर केलेला आहे। शॉर्टपटचा सुद्धा डिजिटल सिस्टमचा वापर केलेला आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढा शक्य असेल टेक्नॉलॉजीचा वापर करून कमीत कमी मॅन्युअल इन्फ्लुएन्स इथे राहील। जे लोक इथे येत आहे ते सगळ्यांना मी हेच सांगतो, कुठल्याही प्रकारच्या स्टेरॉइड किंवा तुम्हाला असा प्रलोभन देत असेल की तुम्हाला बीड पोलीस मध्ये भरती करून लावतो, हा सगळा इथे कुठल्याही प्रकारचा प्रकार चालणार नाही। तुम्ही आम्हाला कंप्लेंट करू शकते, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। मागच्या वर्षी सुद्धा स्टेरॉइडवर गुन्हा दाखल झाला होता जे लोकांनी वापरले होते। इथे सुद्धा आम्ही ब्लड चेकअप करणार आणि स्टेरॉइडच्या बाबतीत आम्ही डिटेलमध्ये जाणार। सगळे लोक जे नियम आहे बीड पोलिसांतर्फे जो दिलेले आहे, प्रत्येक गोष्टी बीड पोलीसची वेबसाईटवर तुम्हाला मिळेल। सगळ्या लोकांना येणारी भरतीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आमचे कडून दिलेले निर्देशनाचं सगळे पालन करतील अशी अपेक्षा करतो। जे उमेदवार लांबून इथे येत आहे, बिकॉज आपला भरती प्रक्रिया सकाळी 5 वाजता सुरू होणार आहे। जे लांबून इथे येत आहे त्यांची टेम्पररी राहण्याची सोयी, रेस्ट करण्याची सोयीच्या बाबतीत सुद्धा बीड पोलिसांनी अरेंजमेंट केलेलं आहे।
त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लोकल बीड पोलीसशी तुम्ही संपर्क साधू शकता. बीड तालुक्यातील मौजे साखरे बोरगावचे भूमिपुत्र आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजीराव झंझन पाटील या सुवर्ण पदक विजेत्या क्रीडा अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संभाजी झंझन पाटील यांचा आज सकाळी पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर येथील दुर्वेश गावाच्या हद्दीत त्यांचा मित्र प्रणय प्रशांत चौधरी यांनी आपली भरधाव कार दुसऱ्या मार्गिकेतून पहिल्या मार्गिकेत घेताना समोरच्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत संभाजी पाटील यांनी प्राण गमावले असून कार चालक प्रणय चौधरी हा अत्यंत गंभीर जखमी झाला आहे. अनेक शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक व प्रथम क्रमांक पटकावत आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली होती. मूळचे बीड तालुक्यातील साखरे बोरगावचे रहिवासी त्यांचे वडील छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अग्निशमन अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण झंझन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथे उद्या सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणावरून आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. यामध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्या असून 1 जणांचा अपघाती मृत्यू झाला तर एक महिला भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत बीड शहरापासून जवळच असलेल्या आहेर धानोरा येथील किरण बळीराम खेमाडे वय 26 वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही. तर दुसरी घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील शिंदेनगर येथे घडली. प्रवीण जनार्दन जाधव वय 27 वर्षे राहणार रानमळा तालुका गेवराई हल्ली मुक्काम शिंदेनगर बीड यांनी हे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचबरोबर पाडळशिंगे येथील टोलनाका परिसरात एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक देऊन त्या व्यक्तीला जागीच ठार केले. सदरील व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तर चौथी घटना ताडसोन्ना येथील असून यमुनाबाई बळीराम मुंडे वय 65 वर्षे या दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वडवणी येथील बहिणीकडे गेल्या असता त्या ठिकाणी दिवा लावत असताना साडीने पेट घेतल्याने यमुनाबाई मुंडे या भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. एकंदरीत जिल्ह्यात क्रीडा अधिकाऱ्यासहित एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील मौजे तीर्थपुरी येथे महायुतीचे युवा नेते शुभम शिवाजीराव बोबडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर हिकमतदादा उड्डाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिकमतदादा उड्डाण हे होते. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शुभम शिवाजीराव बोबडे यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. युवा दर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे, घनसावंगी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.